जनार्दनाय नमः। ओम 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 जनार्दनाय नमः। या ठिकाणी झालेला आहे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा हा हा जनार्दन सजवली पालखी फुला हारांच्या माळानी सजवली पालखी फुला हारांच्या माळानी देव जनार्दन बसले शिवानी सजवली पालखी फुला हारांच्या माळानी देव जनार्दन बसले शिवरूपानी लावलाय टिळा भक्तगणांचा भरलाय मेळा भस्मविभूतीचा लावलाय टिळा शोभाच न्यारी गुढ्यान तोरण माळानी शोभाच न्यारी गुढ्यान तोरण माळानी देव जनार्दन बसले शिवरूपानी सजवली पालखी फुला हारांच्या माळानी देव जनार्दन बसले शिवरूपानी काय आहे हनुमंत राया काय आहे तर शक्ती भक्ती आणि युक्तीचं प्रतीक आहे म्हणून जरा हात वर करा हनुमत गावात साजरी दसरा दिवाळी देव जनार्दन बसले शिवरूपे हनुमत गावात साजरी दसरा दिवाळी देव जनार्दन बसले शिवरूपा सजवली पालखी फुला हारांच्या माळानी देव जनार्दन बसले शिवरूपानी शंकरा तुतारीसाठी जर एक जोरदार टाळी वाजवा रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणश्चैवमेक अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम्
गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम स्नातकारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोदेव मानसतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आत्मजं स्वानूतमर्थं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठ तद्भीमरस्य वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे अनागत्य चित्तन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दनः तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः आज हनुमंत गावच्या नगरीमध्ये बघा महाराष्ट्र ही संतांची मराठवाडा ही संतांचं माहेरघर आहे आणि त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वा त्यात वैजापूर तालुका वजर तालुक्यामध्ये हनुमंत गाव आमच्या गावामध्ये हनुमंताचं व्यवहार आणि आपल्या सर्वांचं आराध्य आणि श्रद्धास्थान परम पूज्य बाबाजी त्यांचं अधिष्ठान पालखीमध्ये तुम्हाला पाहण्यात आणि इथल्या काही मित्रांनी अर्थात भक्तांनी विचार केला की पुट्याचा अधिष्ठान असा म्हणजे या गावात दररोज काय होईल विधी कानावर काय येईल विधी जरा टाळे पण त्यांच्या विचारात चालू झाले काही लोकांना सकाळचा आवाज म्हणजे काहींना काय करतात काहींना त्रासदायक करून काहींना लाभदायक करतात जशी दृष्टी जसा चष्मा तसं बघा असतं की कारण बऱ्याचशा तक्रारी बाबाकडे जावं लागेल गावगावाचे काही काही गावच्या बरं आपले हिंदूच लोक तक्रार करणार हिंदूच लोक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणते बाबा तुमचं स्पगले जोरात चालतो सकाळी म्हणजे मग त्यांना आवाजाचा त्रास होतो काही करण्यासाठी हो बाबाजींनी एकाच वाक्यात विधीचं महत्त्व सांगितलं की म्हणे या विधीचा आवाज तोपर्यंत जाईल काय जिथपर्यंत जाईल त्या परिसरामध्ये भूत पिशाच शाकिनी डाकिनी झारमत हे राहणार नाही आणि त्या गावाला काय वैभव काय त्या गावात महालक्ष्मीचं आगमन होईल त्या गावाला वैभव प्रदेव महिमा बघा त्या विजयासाठी कारण ते विधीचे मंत्र म्हणजे काय ते आहे स्वतः तयार केले नाही केले चारही जे वेद आहेत त्या वेदातले काही मंत्र आहेत आपलं भागवतातले आहेत शिवमहापुराणातले आहेत असे विविध ग्रंथातून बाबाजीने काय निवडू बघा ते मंत्र आपल्यासाठी घेते काय बघा त्या मंत्राची ख्याती प्रभाव आहे की नाही अनेक या जगामध्ये पाहतो आपण की अघोर विद्याचा प्रयोग करणारे असावे कोणते प्रयोग करणारे अघोर विद्या मात्र बाबाजीने आपल्या अशी बघा दैविक विद्या दिली अघोर विद्याने बाबांनी कोणती विद्या दिली आपल्याला दैविक विद्या दिली ज्या दैविक विद्याच्या मंत्रामुळे काय होतं बघा जगात कोणताही बघा अघोरी मंत्रावला बघा कोणताही मांत्रिक अघोर विद्यावाला असो मात्र जो नीतीने विधी करीना जो नीतीने विधी करी त्याच्यावर कोणत्याही अघोर विद्याने प्रयोग जर केला त्याचा बालविभागाने होऊ शकता समय बघा वेगळ्यासाठी म्हणजे प्रत्येकासाठी विधी किती महत्त्वाची की म्हणून बाबाजी एकदा काय म्हटले प्रवचनामध्ये आणि बाबाला मानू नका काय विधीला मानण्यासाठी किती बघा महत्त्व बाबाजी विधीला दिलं की नवीन जर बाबांनी जीवनचरित्र जर बघितलं तर संपूर्ण आयुष्यभर बघा बाबाजी का विधी कधी टाळली का अशा आधी तुम्ही विचार करा ज्या महापुरुषांनी ज्या शिवनिष्कामकर्मी संतांनी आपल्या जिना विधीचा नित्यनियम शेवटच्या श्वासापर्यंत कधी कुठपर्यंत केला शेवटच्या श्वासापर्यंत यातून बघा आपल्याला महत्त्व निश्चित बघा लक्षात आल्याशिवाय राहणार आणि म्हणून पुनश्च ज्यांनी सुंदर विचार केला की आपल्या या जसं इथं हनुमंताचं काय स्थान आहे तिकडं गणेशाचं आहे इकडं हटरुक्मिणी सावतामाळी का आणि भगवान शंकराचं नाव काय हां काशीचं नाव बघा
अशा सर्व देवदेवींच्याही के सान्निध्यामध्ये सर्व देवांनाही सर्व सकाळी सकाळी धावा जाणार काय करा सर्व देवसुद्धा खुश होणार लक्षात द्या. असा सुंदर जो विचार ज्यांनी केला अशा सर्व हनुमानगावच्या भूमीपर्यंत जर टाळून अभिनंदन यांनी धन्यवाद द्या. म्हणून आज ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलेलो आहोत, ज्यांचा जन्म आपल्याच तालुक्यातील दहेगाव नगरी झाला की अशा बाबांच्या पद्धतीने सावधान जरूर करूया. आपल्याकडे आताच आपण पूजन केलं की गणेशजी, हनुमानजी, आशिषनाथ, पुंठण सावतामणी अशा सर्व देवीजी संत आणि भगवंत यांच्या चरणी साष्टांग जरूर करूया. आपल्या या हनुमंत गावच्या भूमीला बघा वंदन करूया. आपल्या भारतीय वंशाच्या मातेला वंदन करूया. आणि या भागवत पारायण आणि या निमित्ताने सालवात जो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जे भागवताला या ठिकाणी काही भक्त पारायणला बसले, कोण कोण बसले उभे राहा बरं. तीन चार जण दिसले आम्हाला, 3-4 भागवत दिसले. हां, जर टाळेवाल्यांचा अभिनय असावा. त्यामुळे बाबांचा आवडता ग्रंथ कोणता? मग बाबाजी काय म्हणायचे? बाबांचं काही जेवण. काय म्हणायचे बाबाजी? भागवत बाबांचं काही. पुढे बघा भागवत मेवा सांगताना बाबाजी काय सांगायचे? म्हणे दररोज भागवताचा एक श्लोक तरी वाचा. काय? एक श्लोक तरी वाचा. नाही एक श्लोक घराच्या बाहेर निघण्यापूर्वी भागवताचं गायन करा, दर्शन घ्या, तुमचे सर्व कामं होतील बघा. असं महत्व बघा बाबाजींनी भागवत सांगितलं. कारण जो भागवत प्रत्यक्ष गंगामय्यांनी काय केला? काशीमध्ये बघा प्रगट होऊन झेलला अशाने. असं महत्त्व त्या भागवताचं आहे. म्हणून बाबाजी गाण्याचे भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा. कारण वाचाल तर काय वाचा? भागवत वाचा. ज्यामध्ये बघा कसं जगावं, काय माणसं कसं जगायचं ज्ञान बघायचं भागवत जीवन ठेवायचं. असा भागवत स्वामी संपन्न होत आहेत. अशा त्या पवित्र मंगल समयी आज सांगताय ना, हा सांगतेच्या समयी सर्व हनुमंत गाव उपस्थित बघा माता भगिनी सहित बाळगोपाल आमच्या आता आपल्या तालुक्यातही याचं उपस्थित आहे. जसे आमचे पोपटरामगडे, आपले दाने पाटील, विष्णूभाऊ बरं का, ते भायगावचे ते म्हातारे दिसून राहिले बरं का. त्याप्रमाणे आमचे जाधव मिस्त्री त्याप्रमाणे उपस्थित असलेले आता शिरसगावचे शिरसगावचे उपस्थित आहेत. असे अनेक गावगाव म्हणजे भक्त उपस्थित आहेत. अशा सर्व भक्तांचं प्रभारात करून बरं का दोन टाळून अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे संगीत म्हणजे हे एक शास्त्र, संगीत एक शास्त्र आहे. काय शास्त्र? नाव घेतलं तर किती हाती जमीन म्हणत्या किती हाती? 36 बघा, 36 हाती. असं संतांच्या जयकार म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे जातील संतांची या जपे. म्हणजे संतांच्या नामात जप केला तर आपलं पाप सुद्धा नाही सो लक्षात घ्या. म्हणजे पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून आपण कशासाठी आलेले आहेत? पुण्य घेण्यासाठी गेले. तुम्ही काय घेण्यासाठी आले? म्हणून बरं हात करा. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. एकूण 4 योग आहे की सत्ययोग, त्रेतायोग, द्वापरयोग आणि आता कोणतं चालू आहे? कलियुग. बरं कलियुग चालू आहे. बघा या कलियुगामध्ये आपण किती भाग्यवान आहोत लक्षात. हे कलियुगामध्ये अनेकांचं बरं का दुसऱ्यात काही मार्गाला लागलं लक्षात. नंतर आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला बाबाजीसारखं अधिष्ठान लाभलं. कारण काय म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे. काय सामर्थ्य आहे? चळवळीचे. जो जे करील तयाचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. लक्षात. अधिष्ठान म्हणजे आपल्या जीवनाला आधार बघा किती महत्त्वाचा आहे. म्हणून आपण या प्रथमतः या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? नाव. भागवतामध्ये नाथ महाराजांनी प्रमाण दिलं बरं का की ज्या संसारी जीवाला वाटतं या संसार सावरून माझं उद्धार व्हावा, मी तरुण जावं, त्याचं कोणतं साधन केलं पाहिजे त्याचा उल्लेख नाथमानी भागवतामध्ये केला पाहिजे. काय बघा नाथमानी भागवतामध्ये सांगतात बरं का. होळी नंबर आपलं बघा अध्याय नंबर किती आहे? 11 बघा. किती? 11. अध्याय नंबर 11 वर्ष 11 अध्याय नंबर आहेत. होळी नंबर किती आहे?
1519 किती आहे 1519. 1519 मध्ये नाथ महाराजांनी काय बघा उपदेश केला संसार जीवनना ज्यांना या भवसागरातून म्हणजे संसार सांगत राहून जायचं आणि कोणतं साधन करावं लागेल बघा याचा उल्लेख नाथ महाराज भागवताच्या भूमीमध्ये केला. काय म्हणतात नाथ महाराज मध्ये अध्याय कितवा 11वा. बोला जा ना अध्याय कितवा 11वा. हा डबल 1 म्हणजे तुमची 1 का 1 झाली तुम्ही लोकलाही 1 नाही मी 1 करावं की बाबा असं झालं तर झालं 1 म्हणून 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. हा वहिनीवर किती 1519. हा काय म्हणतात नाथ महाराज मध्ये हा सांडोनी सकळ साधन जो करी साधू भजन तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन सत्य जाण उद्धवा. म्हणजे बघा नाथ महाराज म्हणतात तुम्ही सर्व साधने सोडून द्या. कोणत्या साधनाच्या मागे लागू नका. कोणतं साधन करा गुरुभजन. गुरुभजन म्हणजे आपल्या गुरुचं बघा मंत्राच्या मंत्राचं भजन. अशा रीतीने बघा जो सर्व साधनं सोडून कोणतं साधन करील फक्त गुरुभजन करेल तर त्या भवसान तरुण जाईल असं बघा मोठं साधन नाथाने बघ म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः हात मंत्र का बरं का ओम जनार्दनाय नमः. हात मंत्र का याचाही महिमा बघा नाथ महाराजांनी भागवतमध्ये सांगितलं बघा. कोणत्या मंत्राचा महिमा ओम जनार्दनाय नमः. कारण नाथांच्या गुरूंचं नाव काय होतं जनार्दन स्वामी. आणि आपल्या ह्या बाबांचं नाव बाबांचं नाव काय होतं जनार्दन. कसं लक्षात म्हणून नाथ महाराज बघा गुरुनामाचा जो मंत्र आहे काय किती श्रेष्ठ किती महत्वाचं मंत्र आहे याची महती याचं महत्व नाथ महाराज भागवतामध्ये अध्याय नंबर 10 म्हणजे 10वा. तुमचा दावा चांगला व्हावा का तुमचा दावा चांगला व्हावा म्हणून अध्याय किती निवडला 10वा. 10वा निवडला आणि त्या 10व्या वयातली किती नंबरची ओवी 35 क्रमांकाची. 35 नंबरची ओवी बरं का. आणि त्या ओवीमध्ये नाथ महाराजांनी कशाचा महिमा सांगितला गुरुच्या मंत्राचा महिमा सांगितला. काय म्हणतात नाथ महाराज भागवताच्या अध्याय नंबर किती 10वा. त्या बायानं बोलू दे ना अध्याय कितवा म्हणजे पैसेच नका मोजीत बसून तर काय करा की अध्याय कितवा हां अध्याय 10वा ओवी नंबर किती तेव्हा बायांना सांगू द्या ना न तुम्ही किती नुसतं बसायला गेलं लक्षात हां ओवी नंबर किती 35 ओवी काय म्हणतात आम्हाला देवीमध्ये हां सद्गुरूंचे नाम मात्र तेची आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अच्छा घ्या किती बघा मताचा उल्लेख नाथ माझा येऊन केला आहे. नाथ महाराज सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र म्हणजे सद्गुरूंचे नाम आमच्यासाठी काय वेदशास्त्र समान आहे. समान आहे. पुढे काय म्हणतात सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र बरं का. सकळ म्हणजे काय जेवढे मंत्र आहे ना जगात बघा त्या सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता सद्गुरूंचं नाम. म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. अशा रीतीने बघा मंत्राचा महिमा किती श्रेष्ठ आणि महत्वाचा आहे की नाही. म्हणून बाबा तुमच्याकडे कोणती भिक्षा मागता माहिती आहे कोणती भिक्षा मागता सांगा बरं. आतापर्यंत अनेक ठिकाणी बघा बाबांनी भिक्षा मागितली लोकांनी दिली बरं का पण कोणती दिली सांगा कोणती सांगितली मी कोणती मागितली मी कोणती दिली सांगा. हां बरोबर हां बरोबर की बाबांनी सर्वांनी कोणती भिक्षा मागितली प्रत्येकाने बघा जपाची कमीत कमी किती वया आल्या एका वर्षामध्ये बघा ही वही 1-1.5 तासामध्ये पूर्ण होऊ शकते. बघा 7च माईचा जवळ किती 7 माईचा जवळ त्याच्यामध्ये बघ लक्षात आल्या ती एक जपाची वही बाबांना काय करा पूर्ण करू. कोणत्या मंत्राने मात्र बायांना सांगून कोणता मंत्र बघा ज्या बाया जप लिहितील किंवा म्हणतील ना का त्या घरामध्ये डाकीन येईल का भूतळ येईल का मग किती फायदा आहे की नाही किती माझा फायदा आहे की नाही एवढा फायदा असा सांगा दुसरी कुठे आहे का म्हणून लक्षात दे. म्हणून आजपर्यंत अनेकांनी म्हणा कोणी 1 वही कोणी 5 वया कोणी 10 कोणी 100 कोणी 200 कोणी 1000 बघा हजार वया काही काय केलं का कारण काय 100 बार बघा 1 बार लिखा की त्यामुळे याचं बघा या लिखित मंत्राचं महिमा काय सांगितलंय
100 बार बका एक बार बार लिखा याचा अर्थ काय 100 वेळेस बघा तुम्ही मुखाने जप केला किती वेळेस 100 वेळेस तुम्ही मुखाने जप केला त्या जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य कशाने मिळतं एकदा काय हाताने काय लिहायचं तशा मी एक म्हणतो म्हणजे बघा लिहिण्याचं पुण्य की सांगितलं मग 100 वेळेचा मुखाने जप केला तर पुण्य बघा त्या लिहिण्यामध्ये आहे की मग आतापर्यंत ज्यांनी बाबांना काय दान केलं जपाच्या बाय काय केलं जपाच्या मग जर टाळी होत्या त्यांचा अभिनय या ठिकाणी लक्षात दुसरी भिक्षा कोणती मागते माहिती बाबा हां बरोबर आतापर्यंत बघा अनेक बाबांनी भिक्षा मागली बघा आणि काही बिचारे इमानदारी दिली इमानदारी ते सत्य बोलले आणि त्यांनी बाबांना कोणती भिक्षा दिली अशा बाकी कारण व्यसन फॅशन म्हणलं काय बनलं व्यसन फॅशन बनलं आणि फॅशन बनलं बरेच लोक त्याच्या नादी लागले बरं काही अनुष्ठान करून सुद्धा नादी लागले लक्षात काय बघा त्यांचा विचार केली काय त्यांची बुद्धी केली म्हणून जरा विचार करा बरं सांगा व्यसनाने कधी कोणाचा फायदा झाला सांगा व्यसनामुळे बघा थोडी नंबर 1चा क्वालिटीचा बनला असं कुठं ऐकलं का लक्षात व्यसनाने काय होतं नुकसान फायदा होतं सांगा ना बोला जा ना टोपीवाले जे ते स्पष्ट सांगायचं का मनामध्ये तुझत नाही राहायचं मोकळं बोलायचं सांगा व्यसनाने फायदा नुकसान होतं बघा किती नुकसान कोणतं नुकसान होतं बघा पहिलं नुकसान कोणतं होतं आरोग्याचं नाव अनेक रोग त्या व्यसन केल्यामुळे माणसाला होतं नाही की काय होतात अनेक रोग बघा त्या व्यसनापायी बघा माणसाला होतात म्हणजे स्वतःचे पैसे खर्च करायचे आणि स्वतःलाच रोग लावून घ्यायचा बघा अरे ही सांगा कोणता नाही झाला सांगा लक्षात घ्या पहिलं नुकसान आरोग्याचं घेईन दुसरं नुकसान कशाचं होतं पैशाचं घेईन त्या फुकट मिळते का पुढ्या त्याला पैसे बघा पैसे मजा लागतात म्हणजे दुसरं नुकसान कशाचं होतं पैशाचं म्हणजे आर्थिक म्हणजे आरोग्य आणि आर्थिक हे दोन प्रकार नुकसान बघा माणसाचे होतात म्हणजे बघा स्वतः बघा विकत घेऊन माणसं काय का ना दुखणे विकत घेऊन दुखणे माणसाला म्हणजे किती अवघड कार्यक्रम लोकांचं आणि एवढंच नाही बघा का व्यसनावाल्याची इज्जत राहते का बेइज्जत सांगा समाजामध्ये पत राहते का त्याची इज्जत राहते का लक्षात समाजामध्ये जाऊ द्या बघा आता इथे अनेक बाया बसतील बघा ज्या बायांच्या पतीला समजा व्यसन करीत असतील ना काय ज्या बायांच्या पतीला व्यसन करीत असतील त्या बायासुद्धा मनामध्ये काय म्हणते माहिती आहे का समोर जरी बोलत नसल्या पण मनामध्ये काय म्हणते सांग माहिती आहे का ह्या बायावर का मनामध्ये काय म्हणते माहिती आहे का व्यसन करणाऱ्या बायका पतिराजाबद्दल काय म्हणत्या हे कपाळ करंट असं मानसिक झालं बरं बरोबर आहे ना आता हसल्यावर का बोलायचं जर टाळ्यावर बाईला म्हणजे बेइज्जत हो बाईच्या नजरेत सुद्धा बघा बेइज्जत होती माणसाची किती बघा व्यसन किती डेंजर म्हणजे नुकसानकारक म्हणून विनंती भावाची भावाला काय दान द्या जे पुढे खाली जेवढे पुढे खाणार असेल बघा त्या सर्वांनी बाबांना काय करा का ते हनुमंतासाठी लक्षात दे आणि तुमचं त्यामुळे का त्यामुळे तुझं जीवन कसं बनणार आहे व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन व्यसनमुक्त जीवन आरोग्यदायी जीवन व्यसनमुक्त जीवन सुखी जीवन लक्षात घ्या किती बघा माझा फायदा आहे की नाही आणि म्हणून दुसरीपेक्षा बाबांना लोक कोणते देते व्यसनाची लक्षात आता अनेक लोकांनी पुढे दिला बघा लक्षात मग ज्यांनी आजपर्यंत बाबांना जे काही व्यसन बघा त्यांना चालू होतं काही दिवस इतकं बघा काही ना 50 वर्षापासून काही ना 40 वर्षापासून अशी जे व्यसन जे कधी सुटू शकत नव्हतं मला खरोखर त्यांच्या बाबांची कृपा झाली त्यांना बुद्धी झाली सगळं त्यांनी विचार केला की ज्याने आपलं नुकसान होतं असं व्यसन करण्यामध्ये काही फायदा नाही बेइज्जत होते असा सुंदर त्यांनी विचार केला आणि ज्यांनी त्यांनी व्यसन बाबांना दान केलं जरा टाळी त्याचा आम्ही लक्षात होतो बघा एका सुंदर गीतामध्ये बघा एका गीतामध्ये सुंदर वर्णन केलं बरं का विसरू नको रे जनार्दन आहे का आता बरं करा विसरू नको रे जनार्दनाला विसरू नको रे जनार्दनाला
घेऊन सारी माया काया घेऊन तुझ्या शिरावर धरणी सुखाची काय रे वेड्या मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया स्वामी जनार्दना बाबा जनार्दना तुझं मिळेल ऐश आराम नाही मोखात राम तुझं मिळेल ऐश आराम नाही मोखात राम बाबाजी मिळणार नाही ही जाण दाव दे थोडी सद्गुरु मिळणार नाही ही जाण दाव दे थोडी व्यसनांच्या पायी जाईल व्यसनांच्या पायी जाईल देह तुझा रे वाया काया जगून तुझ्या शरावर धरणी सुखाची काय रे वेड्या मिळणार नाही मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया स्वामी जनार्दना बाबा जनार्दना तुझं मिळतील बायका पोर गण गोत्र मित्र परिवार तुझं मिळतील बायका पोर गण गोत्र मित्र परिवार स्वार्थाने बरबटलेला हा मायेचा बाजार स्वार्थाने बरबटलेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी घालू नको रे वाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची काय रे वेड्या शेवटपर्यंत हात वर जरा जोरदार गावी शेवटपर्यंत मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया स्वामी जनार्दना बाबा जनार्दना स्वामी जनार्दना बाबा जनार्दना जोरदार टाळ्या वाजवा. बघा आमच्या हनुमंत बघा गावचे वाटतं कसे माहीत आहे का बघतो जाणं त्याने गुरु बघा त्यांना काय ती विसरती बघा बाबा विसरती नेहमी जाणीव बघा ठेवतात जो छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा म्हणतात तसे आमचे हनुमंत गावचे कसे जाणते बघते जरा टाळीवर असतात जाणते कोणाला म्हटलं जातं ज्यांना बघा गुरुच्या कार्याविषयी ज्ञान आहे महिमा मला कळाले आहेत जे गुरुच्या कार्याला कधी विसरत लक्षात असे आमचे हनुमंत बाबा आणि ते बघा बाबाकडे काय मागता बघा काय बाबाकडे काय मागता मला लक्षात आणि बघा बाबा भक्त बाबाकडे चालला का कोण काय मागतं कोण म्हणतात बाबा आम्हाला पोरग होत नाही लग्नच जमत नाही पोरीचं बघायचं नोकरीचा विषय असे अनेक बघा मुद्दे बघा बाबाच्या धर्मामध्ये भक्ती येतात आणि काय बघा श्रद्धा भक्तांची असते बाबाच्या बघा संकल्प करतात आणि संकल्प केल्यानंतर काय कोणी नोकरीला जायचं काही लग्न होतं बघा काही जायचं आणि बघा त्यांची बघा कामनापूर्ती इच्छापूर्ती होत लक्षात घ्या आणि म्हणून आमचे बघा हनुमंत गावचे बघा भक्त बाबांच्या दरबारात का आणि बाबाकडे काय मागता का अत्यंत बघा सुंदर मागणं बघा आमचे हनुमंत गाव बाबाकडे करतात ऐका काय मागणं म्हणतात आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय पहिल्याच ओळीमध्ये त्यांना एवढं ते भिडलं जागेवर उभं राहिले हे वाहत आलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आम्ही धरले बाबांचे पाय सुख
सुख संपत्तीला कमीच नाय आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन मोठी संपत्ती आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो आम्हाला पाहिजे जनार्दन शांतिगिरी बाबा जनार्दन आम्हाला पाहिजे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावे जरा जोरदार टाळी झाली पाहिजे नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला धन आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन जगाच्या कल्याण घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार जगाच्या कल्याण घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीने पवित्र झाले मन हो शिवभक्तीने पवित्र झाले मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन कोटी संपत्ती पवित्र झाले मन हो शिक्षणाने झाले आत्मदान हो शेवटपर्यंत सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे स्वामी आम्हाला पाहिजे बाबा आनंद गावकर आम्हाला संपत्ती नको धनही नको तर आम्हाला काय पाहिजे बाबाजी पाहिजे पण कारण काय आम्ही धरिले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर मिळालं आणि त्यामुळे आम्हाला काही नको सुंदर मागणं बघा आमच्या हनुमंत गावकरांनी बाबांच्या चरणी गेल्या लक्षात कारण काय जाणते न गुरु भजीजे त्याप्रमाणे बघा की बाबाजी जेव्हा कार्याचा काय नाही माहिती की बाबाजींनी श्रमदान अनुष्ठान नाही गुरुकुल गोशाळा पुरुषांनी वृषाव या 5 परंपरा सुरू केली प्रत्येक परंपरेमुळे बघा समाजाचं किती हित काही बघा तर श्रमदानाने काय होतं काही श्रमदानाने काय होतं आपलं आरोग्य बघा ठीक राहतं आणि पुण्य कोणतं मिळतं जो करे श्रमदान त्याच घडे चारी धाम बघा धाम केलं हे कोणत्या गावची वीरगावची बरं वीरगाव बरं चला काही येणार काही जाणार की लक्षात हे 2 प्रकारचे प्राणी बरं का किती प्रकारचे 2 प्रकारचे प्राणी एक माकड आणि दुसरं मांजर बरं का बाय नाही का येऊन राहिलं का कोणते प्राणी सांगितले 2 सांगा हा बरोबर मांजर आणि माकडं बघा आता लक्षात बरं का मांजर काय करते आपल्या पिलाला तोंडात पकडते कसं काय करते तोंडात पकड आणि दात लागू देते का नाही आणि किती घरं फिरवते माहिती का 7 घरामध्ये किती कारण ते पिलं कोणतरी पळवण्याची भीती बघा तिला असते की मग किती घरं फिरवते ती 7 घरं आणि ती कशात पकडते तोंडामध्ये पकड काय बघा महिमा भगवंतांनी की त्या प्राण्यांना दिला की तोंडात बघा हातात पकडते मात्र त्रास होत नाही लक्षात इकडं मात्र माकडाचं पिलू काय करतं त्याच्या आईला पकडते इकडं आईनं बघा इकडं आईनं पिलाला पकडलं काय झालं इकडं मांजरीचं काय झालं आईनं पिलाला पकडलं इकडं मात्र पिलाने बघा आईला पकडलं लक्षात काय कोणी ना कोणाला पकडलं पण माकड प्राण्याचं काय वैशिष्ट्य आहे ते पिलू बघा आईला पकडलं इकडं मात्र मांजरीचं काय वैशिष्ट्य आहे
मांजर आपल्या पिलाला पडलं, मग कोणत्या पिलाला पडायची भीती सांगा बरं? काय ना, कोणत्या पिलाला पडायची भीती? ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती आहे. काय? कोणाला पडायची भीती आहे? ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती आहे. मात्र आईने ज्याला पकडलं नो टेन्शन असेल. मग आमच्या अनुभवाचे भक्त कसे बरं, त्यांना बाबांनी पकडेल, लक्षात कोणी पकडेल त्यांनी नाही पकडलं बाबाने बघा, त्यांनी अशी भक्ती बघा, मला टाळून बरेच ऐकून या ते बघा भक्ती बघा, आमच्या हनुमंताची कशी बघा, सुंदर उदाहरण दिलं बाबांना असतात. आणखी बघा 2 प्रकारचे प्राणी बघा. एक प्राणी म्हणजे गोचिड, असं करायचं गोचिड, दुसरं वासरू बघा, वासरू. आता गोचिड काय करतं माहिती आहे का? गोचिड कुठं राहतं? गायच्या काशेमध्ये. मात्र ते काशेत राहून काय करतं? रक्त पितं. काय पितं? लक्षात घ्या. मात्र वासरू काय करतं? दूध. काय करतं? लक्षात घ्या. दूध कुठं राहतं? काशेत. मात्र वासरू काय करतं? दूध पितं. आणि गोचिड काय करतं? म्हणून आमचे भक्त कसे मग हनुमानचे भक्त कसे आहेत? वासासारखे. ते कसे कोणासारखे नाही, ते गोचिडासारखे. जर टाळीवर गोष्टी म्हणून ते काय म्हणतात? बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माये मिले करू. धन्यवाद. बाबा तुम्हा कसा विसरू तू माये मिले करू. बाबा तुम्हा कसा विसरू तू माय मिले करू. तू माय मिले करू बाबा तू गायनी वासरू. तू माय मिले करू बाबा तू गायनी वासरू. तू माये मिले करू. कोरा कागद काळी रे शाही, कोरा कागद काळी रे शाही, लिहिण्यास आणीला बनू. तुझिया नामे अनुष्ठान करू, तुझिया नामे जप तप करू, जनार्दन आमुचे गुरु. बाबा तुम्हा कसा विसरू तू माय मिले करू. तू माय मिले करू बाबा तू गायनी वासरू. बाबा तुला कसा विसरू. स्वामी शेवटपर्यंत आपले दोन्ही हात सर्वांनी वर करावे, जरा जोरदार टाळी. बाबा तुला कसा विसरू स्वामी
परंपरा सुरू केला की श्रमदान. आता दानाचे अनेक प्रकार आहेत, मात्र प्रत्येकजण अन्नदान करू शकत नाही, सूर्यदान करू, जमीनदान करू शकत नाही, असे अनेक दानं आहे त्या दानं करू शकत नाही. मात्र बाबाजीनं असं दान बघा काढलं की प्रत्येकजण ते दान आहे की त्याला म्हणत्या ऐकलं की भगवंताने दिलेल्या देहाने आणि भगवंताच्या कामासाठी काय काय बघा घसायचं लागतं. जसं तुम्ही का टायर घशी द्या कागदाच्या कामासाठी ते कामासाठी, तसं येशील कशासाठी झिजवायचं भगवंताच्या कामासाठी. मग श्रमदान किती सोपं आहे की किती बघ काय किती फायदा बघा त्या श्रमदानाचा कधी विचार करा की एक व्यक्ती बघा वेरूळ आला की ज्याचं कंबरापासून खाली बघा कामच का बघा अवय कामं करीत नाही वर्षाला, म्हणजे त्याला चालतात न अशी परिस्थिती होती. अनेक डॉक्टर उपाय झाले बरं का, मात्र कोणी डॉक्टर त्याला सुधरू शकला नाही वर्षात, म्हणजे चालू शकला नाही. मग निराश झाला की कशाने काय करावं समजेना. चलो बघा काही नका काही कोणी दाताच्या वारात जातं, कोणी मसाबाच्या कोणी खंडोबाच्या अशा आणि बघा बघा ते वाऱ्यामध्ये दुसरं काही बघा काही फरक पडला नाही. आणि मग बघा तो वेरूळ आल्यानंतर त्याच्या घरच्यांनी सांगितलं बघा चारशेपरी झाली, डॉक्टर झाले, बाहेरचं काय झालं दुपारी गुमारी झाली तर वारी झाली बघी, आता काही याला काही गुण नाही आला नाही. मग बघा त्याला त्या ठिकाणी गोसेवा काय सांगण्यात आली, गोसेवा. तुम्ही श्रद्धा इच्छा असेल काय करा म्हटलं, 6 महिना काय करायचं गोसेवा करायची. मग तो व्यक्ती बघा त्याच्यावर एक व्यक्ती सांगण्यात आला आणि तू दररोज काय करायचं बसल्या का झाडू घ्यायचा, मग काय झाडून काढायचं गोठा आणि शेण बघा पाय का बसल्या गमल्याचे शेण भरायचं, दुसरी माणसं उचलायची. बघा श्रमदान केलं समोर असतं, दररोज श्रमदान चालू बघा काय श्रद्धा त्याची भाव. दररोज श्रमदान काय करायचं, दररोज विधीला हजर राहायचं आणि इतर वेळेला काय करायचं झाडून येतं गोठा झाडायचा शेण काढायचं लक्षात. ते काय बघा बाबांची इच्छाचा आशीर्वाद की 6 महिना वगैरे ज्याला ज्याला चालता येत नव्हतं बघा, तर 6 महिन्यानंतर काय झाला तो घरी चालत गेला बघा असं माझ्या लक्षात. यातून बघा बाबाला काय सांगलं लक्षात घ्या, जर श्रमदानाने ज्याला चालता येत नाही तो चालू शकतो काय. मग जो चांगला असेल बरं का मुद्दानी लक्षात काय, ज्याला चालता येत नाही कोणी त्याला उपाय करू शकत नाही ऐक सरी उपाय करून थकलेला व्यक्ती मग त्याने श्रद्धेने भक्तीने श्रमदान केलं, तो काय झाला चालू लागला. मग बाबांचं मला लक्षात आलं का, मग चांगल्या माणसाने श्रमदान केलं सांगा काय सांगा त्याला काय मिळेल विचार करा ना. अशी गाडी जोरात हो तो भविष्यामध्ये का हो भविष्यामध्ये कधी पांगळा होईल कशात नाही असा बघा महिमा या संविधानाचा. म्हणून किती बघा भाग्यवान आहोत या कुलेगामध्ये की आपल्याला बाबांनी श्रमदानासारखी परंपरा दिली की अहो किती सोपं आहे ना. आता करा तुमच्या गावात मंदिर आहे की नाही, घरचं काम तर तुम्ही दररोज करता की नाही, मात्र 24 तास आहे किती दिवसात 24 तास आहे. 24 तासामध्ये आपण काय कमी 1 तास 1-2 तास कोणासाठी दिले पाहिजेत. आता देह देवाचे धन कुबेरायचे येथे मनुष्याचे काय आहे की नाही. देह कोणाचं देवाचं आहे, धन कुबेराचं आहे आपलं काहीच नाही. मग ज्या भगवंताने हा देह दिला त्याच्यासाठी थोडंफार घासला तर काय सांगा काय फरक पडणार आहे का. त्यात सुद्धा आपल्याला वेळ नाही. काही लोकांना का मंदिरात सुद्धा जायला वेळ नाही बरं का. आता सहज बघा का ट्रायल बरं का, लहान मंदिराचे बरेच लोक बसेल बघा बघा एक ट्रायल सांगायचं बसले हनुमानगडच्या गावाचे मला मंडळी एक ट्रायल म्हणून तुमच्या गावात किती मंदिर बघा हनुमंताचं गणेशाचं काशी विश्वनाथाचं पांडुरंगाचं असे आणि मग सांगा बघा याच्यामध्ये माझा नित्य नाही मी दररोज मंदिराचं दर्शन घेतो नंतर माझ्या कामाला लागतो. त्यांनी जागा उभे राहा बरं बाबांना बघू द्या उभे राहा ना बाबांना बघायचे. मी दररोज मंदिरामध्ये येतो मंदिरामधून दर्शन केल्यानंतर माझ्या पुढच्या कामाला लागलो. आता एवढी जन्माले आहे की इथं गावामध्ये सांगा यांचे देव का तुमच्या बापाचे देव नाही घे बोलतो म्हणजे तेव्हाच बापाचं काय का तिकडे भांडा देवा का दुसऱ्याला तिकडे जमीन वगैरे सगळी भांडा त्या तिकडे देवाच्या पाया पाडायला म्हणतात तुमच्या बापाचं जे तुम्ही दर्शन करा म्हणून अशी परिस्थिती होता का म्हणतात. म्हणून जर कमीत कमी हो किती वेळ सांगा किती वेळ लागतो 5-10 मिनिटं आधी. मात्र ज्याचं
सकाळ चांगली, त्याची सकाळ चांगली, त्याचा संपूर्ण दिवस हा जातो अशा निर्विघ्न करता. म्हणून जो सकाळी दर्शन करून कामाला लागेल ना तो कधी योगा यशस्वी होणार नाही. म्हणून नाथमाने भागवतामध्ये काय सांगितलं, पायी देवालय गमन, पायाने कुठे जा, दररोज मंदिरात जा. कारण मंदिर कशासाठी बांधले सांग, एवढे खर्च केले का, एवढे खराब भाव. आता सुंदर वाटलं की नाही, पहिले थोडंसं खराब होतं, आता नाही तर बरेच सुधारलं की जर टाळी वाजून हनुमान देवाला जावं, तुमच्या फर्स्टीचं काम करायचं बरं, गट्टू बिट्टू झाले होतं असं. म्हणून हनुमंतगावकरांना भावना अशी आनंद वाटला नाही, थोडीफार प्रगती तुम्ही करू राहिली. म्हणून आता बघा काही विचार करा का, बायाने सुद्धा विचार करा. बायाने नुसतं बघा साडी गाडी माडी एफडीवर का खबर बँकेत एफडीच करून ठेवू नका. कारण बायाच्या किती उड्या राहते माहिती आहे का, 4च उड्या राहते बायांच्या, किती बघा 4. पहिली उडी काय माहिती आहे का, नेसायला साडी, राहायला माडी आणि फिरायला गाडी, आणि बँकेमध्ये एफडी. बँकेमध्ये ह्याच्यापेक्षा 4थी उडी ही बायांची नाही. मग ते आमची खरोखर ज्या महिला तो गोष्टी झाला का, खरोखर यांना धन्यवाद द्यावे लागतील. जर टाळ्यावर या महिलांचा अभिलाषा. कारण काय बघा, यांनी आज त्यांचं घर सोडलं, काय सोडलं, निदान घर सोडलं, शेत सोडलं, कुठं आल्या बाबाजींच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित झाल्यात. म्हणून टाळीवर अभिनंदन घ्या बघा महिलांचा. अहो तुकाराम महाराजांनी बघा स्त्रियांचं वर्णन केलं बघा. कोणी तुकाराम महाराज, आम्ही तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया. तुम्ही नाही बरं का, ज्या घरीच राहिल्या. लक्षात घ्या, कोणा तुकाराम म्हणतात, लक्षात घ्या, तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेला बाया. कोणत्या बाया गेल्या मग, ज्या फक्त नेसायला साडी, फिरायला गाडी, राहायला गाडी. ह्याच्यापेक्षा पुढे तुकाराम महाराज म्हणतात बघा, स्त्रियांसाठी बघा मला काय तुकाराम उपदेश म्हणतात, हरी नामाला विसरली, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्या बाया देवाचं नाव घेणार नाही त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल, असं कोण म्हणतं, जगद्गुरु हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची. पुढे तुकाराम पुढे काय म्हणतात, आता कशाची वेणी फणी, सदा पाठीवर घोणी, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हो. त्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, आता कशाची पुरणपोळी, सदा उखाडे घोडी. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हो. हो तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हो हे कोण सांगून राहिलं, जगद्गुरु तुकोबार आहे. कोणाला सांगून राहिले, जनसा लक्षात आहे की, आणि किती महत्त्वाचं सांगून राहिलं की. म्हणून जरा महिलांनी विचार करा. म्हणून बापा या ठिकाणी बघा, कोणत्या महिलांनी अनुष्ठान करेल जागा उभ्या राहा बरं, उभ्या राहा. ज्यांनी अनुष्ठान करेल जर टाळीवर या महिलांचा आवाज लक्षात घ्या. बघा स्त्रीच्या सार्थक नाही केलं, काय केलं, सार्थक बघा. कारण निवृत्तीनाथ महाराजांनी भजन केलं बरं. कोणी भजन केलं, हां, जरा टाळीवर अभिनंदन या महिलांचं करा. ज्यांना समजलं आणि ज्यांनी माताने अनुष्ठान केलं आपणही अनुष्ठान करा, जेवढ्या स्त्री जन्म सार्थक होईल. म्हणून पुरुष जर टाळीवर अभिनंदन महिलांचं करायचं आहे. धन्यवाद. बघा श्री संत नृत्यात महाराज बाका तुमच्या संसाराचं वर्णन करतो. बघा काय वर्णन करता लक्षात घ्या, की ज्या संसारात तुम्ही राहताना संसार कसा आहे ते तुम्हाला समजावं. म्हणून तो कर्मान काय म्हणतात, मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकन रा 2 दिवसाचा बाजार सारा. हो 2 दिवसाचा बाजार सारा. बोलू नको अशा वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. जगी आले किती अन गेले किती, जगी आले किती अन गेले किती. नाही फारा 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा. काय
करशील या शेती वाडीला गुरढोर या बैलगाडीला कायम करशील या शेती वाडीला गुरढोर या बैलगाडीला संगे नाही येणार सर्व येथे राहणार संगे नाही येणार सर्व येथे राहणार संगे येणार कोरा कपडा दोन दिवसाचा बाजार सारा हो दोन दिवसाचा बाजार सारा. तुमचा बाजार किती दिवसाचा आहे माहिती आहे का? बरोबर आहे ना? एक जायचं नाही घ्यायचं लक्षात. काय एवढा संत निवृत्तीनाथ महाराज गृहस्थी जीवनाबद्दल संसार कसा याचं वर्णन करतात. शेवटी बघा संत निवृत्तीनाथ महाराजांनी उपदेश केला. कोणाला उपदेश केला? संसारी जीवाना. काय उपदेश केला? ज्या संसारी जीवाला वाटतं माझ्या देहाचं सार्थक झालं पाहिजे. काय झालं? संसारामध्ये राहून कोणाला असं वाटतं का मी खड्ड्यात जाऊ, माझं वाटोळ व्हावं, मी नरकाचं वर्ष कोण वाटतं का? प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण माझं सार्थक व्हावं. मग श्री संत निवृत्तीनाथ महाराज काय सांगतात? ज्यांना वाटतं की आपलं सार्थक व्हावं, काय आपल्या नरकाचं जन्म सार्थक व्हावं, त्यासाठी काय केलं पाहिजे बघा. त्याचं उत्तर शेवटच्या काव्यामध्ये संत निवृत्ती महाराजांनी त्या गीता देव दिलं लक्षात. हां, निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल सार्थक सांगतो हनुमंत गावकरांना. चुकवी 84 चुकवी 84 चुकवी 84 चुकवी 84 चुकवी 84 वेळा दोन दिवसाचा बाजार दोन दिवसाचा बाजार सारा. मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणला दोन दिवसाचा बाजार हो दोन दिवसाचा बाजार श्री संत निवृत्तीनाथ महाराज काय उपदेश करतात? ज्यांना आपल्या हृदयाचं सार्थक करायचं त्यांना काय करायला सांगितलं? निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. कोणाला शरण जा सांगितलं? कोणाला? अर्थात जो गुरुला शरण जाईल तर त्याचं काय होईल? सार्थक काय होईल? सार्थक बघा, नुसतं सार्थकच होणार नाही तर त्यांना पुढे जाऊन निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात? त्याच्या 84चा फेरासुद्धा मी चुकायला राहणार. किती फायदा केला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शरण गेली या काय होते फळ. शरण गेलिया काय होते फळ. शरण गेली या काय होते फळ. शरण गेलिया काय होते फळ. तुका मने कुळ उद्धरिले तुका मने कुळ उद्धरिले. तुका म्हणे कुळ उद्धरिले तुका म्हणे कुळ उद्धरिले. जसं श्री संत निवृत्तीनाथ महाराज सांगतात तुका मने शरण जा गुरुला. गुरुला शरण जाईल तर काय होईल? सार्थक होईल. 84चा फेरा चुकेल. तसंच इकडं तुकाराम महाराज काय म्हणतात? शरण गेली या काय होते बघा, जो गुरुला देवाला शरण जाईल तर काय होईल? त्याचं कुळाचा काय होईल? अशा म्हणून आपण गावतो शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो. रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावया. सुभट म्हणून हनुमंत गावाची भक्ती काय आपल्या या गावाची भक्ती काय हनुमंतासारखीची. जरा टाळीवर तर शक्ती भक्ती गावाचं नाव आहे हनुमंत गाव. हनुमंत. किती सुंदर गाव. कुणी नाव ठेवलं देव जाणे. किती पिढ्या तुमच्या गावात होऊन गेल्या की कुणी सांगू शकतं का? ह्या गावाचं नाव या लोकांनी ठेवलं बा. तुम्ही सांगू शकत असतात. किती पिढ्या बघा आपल्या गावाच्या आतपर होऊन गेल्या की. आता तुमची किती पिढी सांगावं सांगू शकत. आणि म्हणून या जेवणामध्ये बघा काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे समजलं पाहिजे. म्हणून माणसाने राजहंस काय बनवलं पाहिजे? राजहंस राजहंस काय करतो? राजहंस काय करतो? दूध का दूध पाणी का पाणी. असं म्हणून हनुमंताची भक्ती कसे राजहंसासारखे जर टाळी वाजलं असतात तर
मग या हनुमंतांना या नगरीमध्ये आज शांतीचा सोहळा संपन्न होत असताना बघा आपल्या समोर सुंदर असा महाप्रसाद सुद्धा आला की घुगरी आणि बुंदी वाटतं ना सुंदर भेट वेळ टाळीवर नव्हते कोणाची मग एक गावं मिळून सर्व गावं मिळून सर्व गावांनी बघा थेंबे म्हणून थेंबे थेंबे तरी या भक्तीने प्रत्येकाने बघा वाटा पुन्हा फळाची पाकळी या सोहळ्यासाठी घेतला तर काहींनी दररोजचं अन्नदान सुद्धा केले ते याचे पत्रिका बघितलं नाही जसं बघा या ठिकाणी दररोजचे बघा दुपारच्या सत्राच्या अन्नदाते ते बरं का जसं श्री बाळू रामभाऊ जानराव की हे मंगळवारचे बुधवारचे माधव कारभारी सावंते गुरुवारचे खंडू गजानन दारुटे शुक्रवारचे रावसाहेब विश्वनाथ चोबे शनिवारचे रामभाऊ रुक्माजी भांडे रविवारचे नानासाहेब बाबूराव साठे आणि मग सोमवारचे कैलास भक्तीराव साळुंके बरं सर्वांची आडनाव वेगळी बरं का एकाही सारखे ना आडनाव बघा सर्व आडनाव बदलून येईल बरं म्हणजे अनेक कुळाला संधी दिली बरं का जसं साळुंके साठे भांडे चोबे दारुटे सावंत जानराव की सारे कुळ तर टाळीवाली जाग्या कुळाचा जन्म हां आणि आज 2 ना बरं का आज मंगळवारी 10 किलो 2 फेब्रुवारी आपलं 10 फेब्रुवारी या दिवशी आज हा सोहळा होत आहे आणि आता आपल्याला जसं या सोहळ्यामध्ये जय बाबा भक्ती परिवार आहे वीरभद्र मित्रमंडळ बरं का वीरभद्र मित्रमंडळ आहे एक जण बोला यांचं वीरभद्र मित्रमंडळ एक जण बोला सावता महाराज मित्रमंडळ एक जण बोला शिवछत्रपती मित्रमंडळ एक जण बोलवा रोकडेश्वर मित्रमंडळ एक जण बोला आणि ग्रामस्थ भजी मंडळ एक बोला बोला ना एक जण बोला याचे ज्या मंडळांची नावं बाबाजींनी घेतली त्याचे एक प्रतिनिधी समोर आहे हां मग तुमचे मंडळ काय का स्फूर्ती पण आहे कुठल्या कामा काय केलं असतात आपल्या गावचा सोहळा की स्वाभिमानी या सर्व मित्र परिवाराला जरा टाळीवाजून अभिनंदन यांचं आपण या ठिकाणी करायचं आणि कोणत्याही परिवारामध्ये राहा बरं का मात्र विचार कोणता करा गावाचा करा बरं का नाही ते का बरं का आम्ही काही काय गावामध्ये असं पाहायला मिळालं बरं का 2 प्रकारचे आम्हाला गाव पाहायला मिळालं एखाद्या योजना जर आणली ना योजना काही त्याला विरोध करते बरं का मग होणं देत नाही बरं का म्हणजे यांचे होणं देत नाही बरं का गाव आता विकास गावचा होणार विकास कोणाचा गावचा होणार आणि विरोध कोणी केला गावचाच होणार शत्रुत्व का म्हणून गावचा किती नुकसान होतं बरं का शत्रू भावनेवर राजकारण असावं राजकारण कसं असावं तेवढ्या पुरतं बघा तेवढं तसं भाऊ सांगता असतात ना राजकारण कसं करावं तसं आपण पाण्यामध्ये काठी मारली तेवढं पुरतं पाणी गावतं परत जसे ते विषय संपला निवडणूक संपली सब एक साथ मिळून गेलो चलो अशा रीतीने बघा बरं का सर्व हनुमंत गावकरांना भविष्यामध्ये आणि यापुढे आणखी काहीतरी बघा तुम्ही असं काहीतरी करून बघा पुढच्या वर्षी बाबाला काहीतरी व्यवस्थित दिसेल बघा तर बाबा तुमच्या गावाला नाही तुम्ही आहे तसेच जर ते जर पाहायला मिळालं तर बाबांवर काय गाव घेण्यात देण्यात जास्तीत जास्त आणि म्हणून निश्चित आमच्या हनुमंत गावचे भूमिपुत्र पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करून दाखवते जर टाळीवर अभिनंदन असं करावं आता आपण सांगलीला जात असताना आदरणीय हो स्वामी श्रीवार वंदन जनार्दनांच्या शुभ कार्याशी बाबाजींच्या शुभ कार्याशी श्रीवार वंदन श्रीवार वंदन तुम्हा हो स्वामी श्रीवार वंदन तुम्हा श्रीवार वंदन तुम्हा हो स्वामी श्रीवार वंदन तुम्हा जंगली पहाड चढताना अवघड निर्माण केले पिनाकेश्वर त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा बरं त्रिवार वंदन का करायचं तसं का बाबाजींनी संग्राम पर्व सुरू केली हो जाते गाव किती अवघड ठिकाण तिथं मंदिर बांधणं का साधी गोष्ट आहे सांगा ते दगडाचं बरं का सिमेंट कॉन्क्रीटचं नाही ते दुकानाला कॉन्ट्रॅक्ट दिलं बाबाने कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का नाही लक्षात मग कसं मंदिर बांधलं ते किती अवघड ठिकाण लक्षात तिथं पायवाट बघा पायवर फक्त पायवाट होते आधी
म्हणून बाबांच्या कार्यामध्ये काही बघा श्रमणाचा लाभ घेतात, काही बघा गुरुकुलचा लाभ घेतात. गुरुकुल म्हणजे काय? घरात बसा बसा. काही बघा पालक म्हणजे आईवडील काय विचार करतात, आपलं पोरगं घरी ठेवणं विचार कोर्टात जाऊ द्या बाबांच्या आश्रमात गुरुकुलाच्या. गुरुकुल म्हणजे काय लक्षात बघा का, जसं श्रीकृष्ण भगवंत आणि श्रीराम कुठे शिकले? आदिवासी शाळेमध्ये नाही बरं का, आदिवासी शाळा वेगळ्या लक्षात घ्या. ती विशिष्ट समाजासाठी आहे. आपलं गुरुकुल हे सबकेली म्हणजे ज्यांना वाटतं आपले मुलं घडवावे, काय घडले म्हणजे संस्कार वगैरे झाला, संस्कार झाला पाहिजे. ज्यांना काय कळायला पाहिजे, मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजे आईवडील हे देवासमान आहे याचं ज्ञान बघा झालं पाहिजे. झालं बघा, त्याला म्हणता बघा गुरुकुलाच्या. म्हणून अनेक बघा पालक आणि माता भगिनी आपल्या मुलांना पुणे प्रवेश देतात बाबांच्या गुरुकुलाच्या. काही त्याप्रमाणे अनुष्ठानामध्ये सहभागी होता लक्षात घ्या. काय अनुष्ठानाचा महिमा ज्यांना कळायला त्याने अनुष्ठान हो का, अनुष्ठानाने काय होतं सांगा बरं? दिवाळा निघतं का वाटळ होतं सांगा ना? अनुष्ठान केल्याने काय होतं? दिवाळा निघतं का वाटळ होतं? दोन्हीपैकी काय? अनुष्ठानाने काय होतं ऐक लक्षात घ्या. आणि जर दिवाळी निघाला असतं तुम्ही मग बाबाकडे राहिले असते का? लक्षात आणि म्हणून बघा लक्षात घ्या. काय बघा बाबाजी परंपरा आपल्या सर्वांना दिली गेली. अनुष्ठान किती महत्त्वाचं गेलं, स्त्रियांसाठी आहे, मुलांसाठी, सर्वांसाठी अनुष्ठान. जसं आता पुढे काशीला की काशीला बघा अनुष्ठान असेल किती तारखेला 22 फेब्रुवारी ते 1 मार्च बघा या कालावधीमध्ये अध्यात्माची राजधानी जगाच्या राजधानी का जगाची राजधानी अध्यात्माची काशी. तर काशी त्या काशी बघा बाबांच्या कृपाआशीर्वादाने जो आश्रम निर्माण झालेले आहेत त्या आश्रमामध्ये बघा तो सोहळा संपन्न होणार. त्या ठिकाणी बघा काही भक्तांनी काय केलं माहिती, आपल्या आईवडिलांचं मिरवणूक काढू का काशीला. आईवडिलांना स्नान घालायचं, त्यांची पूजा करायची, त्यांची मिरवणूक काढायची काशी बघा. असा काही बघा त्या ठिकाणी काय लाभ घ्यायचा विचार केला आहे. काही त्यांनी पिंडदान करण्यासाठी वगैरे येत असतात. असे काही गंगास्नान गंगावर काही अभिषेक वगैरे अशा अनेक माध्यमातून त्या ठिकाणी भक्त त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आणि यज्ञसुद्धा अशा रीतीने जो सोहळा सध्या काशी देऊ होणार आहे बघा. आता याच्या मूल्य किती येणार आहे पाहून आपण बघू. याच्याने कोणी या ते विचारू येईलच ते. हां बागा टाईमवर कोणतं ठाण बाजार ठाण बाजार बरं हां ते नदीच्या वर बरोबर. म्हणून बघा म्हणून काय म्हणलेले बघा, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कारण तुम्ही लोक काय भावा येत का काम आहे आम्हाला, तुम्ही कुठं अनुष्ठान काढलं म्हणते त्याला आम्हाला. कारण काय, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत न होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. नुसतं बघा घरी बायका बरोबर प्रेम करण्यासाठी बघा वेळ देऊ नका. तर काही वेळ कशासाठी काढा, गुरुवर देवावर कोणा प्रेम करा, गुरुवर देवावर प्रेम करा. का गुरु देव प्रेम केलं तर काय होईल सांगा. की कायम घरी जर प्रेम करीत तसं काय होईल तुम्हीच विचार करा. आणि म्हणून काय म्हणतात, जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत न होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. हां म्हणून कोणावर प्रेम करायला सांगितलं, देवावर बाबा संतान. त्याप्रमाणे बघा आमच्या हनुमंत गावचे बघा जसं हनुमंताने प्याला की नाही, कोणता प्याला घेतला हनुमंताने घ्या, तसं आमच्या हनुमंतांच्याही बघा भक्तांनी कोणता प्याला घेतलेला आहे. जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी, जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी, प्याला जनार्दन नाम का पी तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बघा तुम्ही सर्वांनी कोणता प्याला घेतलेला बरं का, बघा कातरणी सर कातरणी बरं का, कोणता प्याला घेतला तुम्ही. ओम जनार्दनाय नमः, 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 ओम जनार्दनाय नमः. बघा प्याला आणि प्याला बघा. त्याचप्रमाणे बघा यांचं नाव काय,
कैलास बाबा ते कैलासावर जाणार बरं का नावच कैलास आहे काय नाव टाळ्यावर बघतात निष्ठा भाव बघा भोले बाबा जसं म्हणतात ना बगीचे में फूल बहुत है, बगीचे में फूल बहुत है, लेकिन गुलाब जैसे नहीं। सुनो पुढे आगे भक्तों बोलो. में बहुत भक्त बहुत नहीं जब सुनो बगीचे में फूल बहुत है, लेकिन गुलाब जैसे नहीं। बगीचे में बहुत है, गुलाब जैसे नहीं, दुनिया में भक्त बहुत है काय लेकिन हमारे हनुमंत गाव जैसे नहीं हनुमान बघा आमचे गेलं भाऊ काय बरं का कारण लोक बघा लोक काय म्हणतात लोक कहते है पैसा इकट्ठा करो बरं का तुमचे लोक दररोज काय काम तरी सांगा बरं जय जय आहे मन की काय चालू आहे पैसा। कलेक्शन मनी काय कलेक्शन मनी दररोज उठून काय लोक कहते है पैसा इकट्ठा करो करो, बुरा वक्त में काम आ जाएगा काय म्हणता काय काही लोक काय म्हणतात अरे भाई हो पैसा इकट्ठा करो, पैसा इकट्ठा करो बुरा वक्त में काम आ जाएगा लेकिन हमारे कैलाश भाई बघा कैलाश भाई से भक्त क्या कहते हैं अरे भाइयों हमारे बाबा जी के चरणों में श्रद्धा रखो क्या कहते कैलाश भाई क्या कहते हमारे बाबा जी चरण में श्रद्धा रखो तुम्हारी जिंदगी में बुरा वक्त भी ना आएगा बुरा वक्त में अच्छा अशा रीतीने बघा किती बघा वर्णन केलं की मी एक छोटंसं भजन घेऊ आणि काय करू वरात का नमो भगवते बोलो भगवते जनार्दनाय। ओम नमो ओम नमो भगवते जनार्दनाय। शंकर जी का डमरू बोले शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा। रामदास जी टुकड़े बोले रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम। नारद जी का वीणा बोले नारद जी की वीणा बोले नारायण नारायण नारायण। ओम नमो भगवते जनार्दनाय। मीराबाई मीराबाई बोले मीराबाई की कीर्तने बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम। तुकाराम का वीणा बोले तुकाराम की वीणा बोले विठ्ठल 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 नाम। जनाबाईच्या गौऱ्या बोले जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम। ओम नमो भगवते जनार्दनाय। ओम नमो भगवते विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला। विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बाबाजी माझे मी बाबाजीचा। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बाबाजी माझे मी बाबाजीचा। विठ्ठल माझे माझे बाबाजी मी बाबाजीचा। बाबाजी माझे बाबाजी मी बाबाजीचा। ओम नमो भगवते जनार्दनाय। ओम नमो भगवते जनार्दनाय।
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं